तर मंडळी, आपल्या राजाने अवनीला अगोदरच खूप मोठी मोठी स्वप्न दाखवलेली असतात. स्वतःबद्दल त्याने हे सांगितलेलं असतं की माझी स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी आहे म्हणून, आणि स्वतःचाच आता जॉब सुद्धा गेलेला असतो, त्याच्याकडे कुठलं कामही नसतं. पाण्याबद्दल त्याने असं सांगितलेलं असतं की तो एक मेकॅनिक आहे. आणि यशादा यशादा तर आर्किटेक्ट आहे असं सांगितलेलं असतं. त्यामुळे अवनीचा यशादाकडे एक वेगळाच बघण्याचा दृष्टिकोन असतो. कारण यशादा आर्किटेक्ट आहे आणि ती स्वतः इंटेरियर डिझायनर आहे. त्यामुळे यशादाचं आणि तिचं खूप जमणार असं तिला वाटतं. यशादा मला वेगवेगळ्या गोष्टी शिकवतील, याचा वापर मी माझ्या कामांसाठी करू शकते. तर मंडळी, एंटरटेनमेंटचा जबरदस्त डोस आणि मालिकांचे सगळ्यात आधी अपडेट घेऊन आली आहे तुमची लाडकी शिवानी साळुंके. आणि तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा ट्विस्ट. तर दुसऱ्या दिवशी होतं असं की सगळ्यांचं आवरलेलं असतं, जे ते ज्याच्या त्याच्या कामाला गेलेलं असतं. यशादाने सगळ्यांचं जेवण बनवून ठेवलेलं असतं. आणि मग यशादा त्याच्या गवंडी कामासाठी लागणारं सगळं साहित्य घेऊन आता निघालेला असतो. यशादाचे कपडेही खूप साधे आणि सिंपल असतात. ते बघून अवनी त्याला विचारते की यशादा, तुम्ही असे कपडे का घालून जातात ऑफिसला? तर यशादा पहिल्यांदा कन्फ्यूज होतो आणि म्हणतो की काय ऑफिसला? त्याच वेळी राजा तिथे येतो. काही गडबड होण्याच्या आतच त्या सगळ्या गोष्टी तो सावरतो आणि म्हणतो की यशादा तू जा, अरे मी सांगतो यांना काय सांगायचं ते. यशादा तिथून निघून गेल्यावर राजा अवनीला विचारतो की काय झालं तुम्हाला, तुम्ही यशादाला काय विचारत होता? तेव्हा अवनी म्हणते की अरे यशादा तर आर्किटेक्ट आहे आणि एवढ्या मोठ्या ऑफिसमध्ये ते काम करतात, मग असे कपडे का घालून जातात? त्यांचा युनिफॉर्म नाहीये का काही? आणि हे गौंडीचे सामान का घेऊन गेले ते, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी? तिथं तर ते आर्किटेक्ट आहेत ना, तिथे ते स्वतः डिझाईन बनवायला सांगत असतील. राजा आता थोडासा कन्फ्यूज झालेला असतो, विचार करत असतो की बापरे, आता मी त्यावेळी ते खोटं बोललो होतो, परंतु आता मला त्याचा भुर्दंड चांगला बसणार आहे. पदोपदी ही अवनी मला प्रत्येक प्रश्न विचारत बसणार आहे सगळ्यांच्या बाबतीत. आता कोणाकोणाची उत्तर मी देऊ? अवनी राजाला विचारते की अरे सांग ना मला, की यशोदा युनिफॉर्म घालून का नाही जात? तेव्हा राजा आता तिला उडवाउडवीची उत्तरं देत असतो आणि म्हणत असतो की आपला यशादा किती शांत स्वभावाचा आहे आणि किती चांगला आहे हे तुम्हाला माहिती आहे ना. मग अवनी म्हणते की त्याचा युनिफॉर्मशी काय संबंध आला? राजा म्हणतो की अहो तेच तर तुम्हाला सांगायचंय. तिथं येणारे जे वर्कर आहेत ना, त्या वर्कर लोकांनी यशादाला काही मोठे समजू नये किंवा साहेब समजू नये, जेणेकरून ते त्याला घाबरतील. म्हणून यशादा ती डिग्निटी मेंटेन करण्यासाठी त्यांच्यासारखे कपडे घालून जातो. अवनी म्हणते की पण असं कसं शक्य आहे? तर राजा म्हणतो की यशादा म्हणजे खूप भारी माणूस. यशादा नेहमी दुसऱ्यांचा विचार करतो, स्वतःचा कधीच विचार करत नाही. आणि मग जेव्हा तो वर्करला काम सांगेल, तेव्हा त्याला ते छान वाटत नाही. जेव्हा तो त्यांच्यातलाच तिथे बनून राहील ना, तेव्हा त्याला काम करायला आनंद होतो. म्हणून यशादा असे कपडे घालून जातो. हे ऐकल्यावर अवनी म्हणते की बापरे, खरंच म्हणजे काहीतरी वेगळंच आहे हा. मी आत्तापर्यंत कधीच ऐकलं नव्हतं असं. बरं यशादाचं ऑफिस कुठे आहे? तर राजा म्हणतो, की ऑफिस कशाला? तो वेगवेगळ्या साईटवरच जात असतो. एकाच वेळी त्याला 2-3 साईट चालू असतात त्याच्या, आणि मग एका जागेवर तो राहत नाही. अवनी म्हणते, की "हो ना, शेवटी आर्किटेक्ट आहे म्हटल्यावर या सगळ्या गोष्टी तर होणारच." मग ती राजाला म्हणते, की "मी आता यशादाशी बोलणार आहे, कारण मलाही त्यांच्या ऑफिसमध्ये काम करायचंय. आता यशादा आर्किटेक्ट आहे म्हटल्यावर माझ्यासाठी ते काम बघतीलच, आणि तसंही दिवसभर घरात बसून मला खूप बोर होतं. त्यापेक्षा काहीतरी नवीन कामं शिकेल मी. आणि मला एक्सपिरियन्स सुद्धा येईल ह्या कामाचा. आता तुला तर माहिती आहे, की माझ्याकडे डिग्रीचं कुठलंच सर्टिफिकेट नाहीये. पण यशादा असल्यावर मला सर्टिफिकेट नाही लागणार, आणि मी जर फ्रेशर म्हणून कुठेही काम केलं, तरी पगाराची मला अपेक्षा नाहीये. परंतु माझा वेळ जाईल आणि मला त्यातून काहीतरी शिकायला मिळेल, यासाठी मी खूप आतुर आहे, आणि या गोष्टीबद्दल मी यशादाशी बोलणार आहे. राजा म्हणतो, की "नाही, नाही, नाही, तुम्ही कशाला बोलताय? मी आहे ना, मी सांगतो यशादाला, आणि यशादाला जर मी सांगितलं ना, तर यशादा 100% तुमचं काम करणार." अवनी म्हणते की खरंच? तर लवकर तू बोलशील का यशादाशी? राजा म्हणतो की काही काळजी करू नका, मी बोलतो त्याच्याशी. ज्यावेळी यशादा आता घरी येतो, तेव्हा राजा यशादाला म्हणतो की यशादा, मला तुझ्याशी बोलायचंय, पण पहिल्यांदा मला एक गोष्ट सांग, तू मला मारणार तर नाही ना? यशादा म्हणतो की जर अवनीबद्दल काही तू केलेलं असेल आणि तिच्या जर वाटे गेलं असेल, तर मात्र मी तुला मारेल. तर राजा म्हणतो की नाही नाही, तसं काही नाहीये, मी तिच्या फायद्याचंच बोलतोय यशादा. मग यशोदा विचारतो, की "बोल, काय बोलायचंय तुला?" राजा म्हणतो, की "अरे यशोदा, झालं असं होतं ना, की जेव्हा मी अवनीला पळवून आणलं होतं ना, तेव्हा मी तुझ्याबद्दल तिला खोटं सांगितलं होतं. घरातल्या सगळ्यांबद्दल खोटं सांगितलं होतं, की तू जो आहे तो आर्किटेक्ट आहे आणि तू ऑफिसमध्ये कामाला जातो. तुझ्या अंडर लोकं काम करतात." तेव्हा यशोदाची तर बोलतीच बंद होते. तो म्हणतो, "काय?
तू हे सगळं माझ्याबद्दल सांगितलंय आणि माझ्या हाताखाली कामं करायला लोकं आहेत. अरे बाबा, मीच लोकांच्या हाताखाली कामं करायला जातो. राजा तू काय सांगत असतो हे? हे असं सांगत असतो आणि मग नंतर तुला प्रश्न पडतात, की हे सगळं कसं सावरायचं ते. त्यावेळी राजा म्हणत असतो, की "यशोदा, यावेळी घे ना सांभाळून. अरे, तुला माहिती आहे ना, की अवनी किती प्रश्न करते." ते सगळं जाऊ दे आता. त्यांचं असं म्हणणं आहे, की दिवसभर त्या घरी बोर होतात. त्यामुळे त्यांना तुझ्यासोबत कामाला यायचंय आणि तुझ्यासोबत ऑफिसला यायचंय. तर यशोदा तोंडातच बोट घालतो आणि म्हणतो, की "राजा, अरे तू हा काय वाढवा करून ठेवलाय आणि मी त्यांना कोणतं काम करायला घेऊन जाऊ? तिथं काय वाळू उपसायला घेऊन जाऊ का त्यांना?" तर राजा म्हणतो, की "नाही, नाही, तसं नको करूस. तू एक काम कर ना, तुमच्या साईटवर जे आर्किटेक्ट आहे, त्या आर्किटेक्टशी बोलून बघ ना आणि अवनीला जर एखादा ऑफिसमध्ये जॉब भेटला तर बघ ना. म्हणजे कसं तिचा दिवसभराचा वेळही निघून जाईल आणि तिला काहीतरी शिकायला पण भेटेल. ती हॅपी पण राहील आणि आपल्या घरात कदाचित अजून दिवस ती राहू शकते." राजाचं हे बोलणं ऐकून यशोदा त्याला सांगतो, की "बरं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मी जे आर्किटेक्ट साहेब आहेत आमचे, त्यांच्याशी बोलून बघतो आणि अवनीच्या नोकरीबद्दल विचारतो." हे ऐकून राजा खूप खुश होतो आणि यशादा स्वतः आता अवनीच्या नोकरीसाठी प्रयत्न करणार असतो. तर रात्रीच्या वेळी सर्वजण जेवायला बसलेले असतात. परंतु धोंडीबा मात्र बाहेरच बसलेला असतो. आता धोंडीबा या चौघांसोबत कधीच जेवत नसतो. धोंडीबा बाहेरच जेवत असतो. अवनीला मात्र ती गोष्ट थोडी खटकते. सगळेजण जेवत असताना अवनी म्हणते, की "अण्णांना का बरं बाहेर जेवायला दिलंय? अण्णांना पण आपल्यासोबत जेवायला बसू देत ना." मग सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागतात. अवनी म्हणते, की "काय झालं? असं का बघताय? आता आपण सगळेजण एवढे एकत्र जेवतोय. अण्णांनी सुद्धा आपल्यासोबत जेवायला हवं की नाही? एवढी छान यशादाने शेवग्याची भाजी बनवली आहे आणि मग अण्णा जर आपल्यासोबत सगळ्यांसोबत जेवायला बसले, तर त्यांना आनंदच होईल की." त्यावेळी धन्या आणि पाण्या दोघंही एकमेकांकडे बघून हसत असतात. अवनी म्हणते, की "काय झालं? तुम्ही हसताय का?" तेव्हा यशोदा म्हणतो, की "जाऊ दे अवनी, तू त्यांच्याकडे बोलण्याकडे लक्ष देऊ नको आणि तू अण्णांचा विचार नको करू सगळं. तू घे जेवून." अवनी म्हणते, की "नाही, असं कसं? ते बाहेर बसणार आणि आपण आतमध्ये सगळेजण जेवायला बसणार. तुम्ही 2 मिनिटं थांबा, मी त्यांना बोलावून आणते." आता अवनी बाहेर जाते आणि अण्णांना म्हणते, की "अण्णा, अहो तुम्ही इथे का बसणार? तुम्ही चला ना आमच्या सगळ्यासोबत जेवायला." अण्णा म्हणतात, की "काय? तुमच्या सगळ्यांसोबत म्हणजे?" मी म्हणते, की "अण्णा, तुम्ही असं बाहेर जेवायला बसणार, हे चांगलं वाटतं का? त्यापेक्षा या ना सगळ्यांसोबत बसा जेवायला. सगळ्यांनाही छान वाटेल तुमच्यासोबत जेवायला आणि तुम्हालाही छान वाटेल." तर अण्णांना पहिल्यांदा कोणीतरी असं विचारलेलं असतं, म्हणजे धोंडीबाला पहिल्यांदा कोणीतरी असं विचारलेलं असतं एवढं आपुलकीने, की आमच्यासोबत जेवायला चला म्हणून. स्वतःच्या पोरांनी सुद्धा कधी विचारलेलं नसतं. परंतु जेव्हा अवनी त्यांना विचारते जेवणासाठी, तेव्हा अण्णा म्हणतात, की "हो, हो, मी लगेच आलो जेवायला." अण्णा लगेच आता सगळ्यांसोबत येऊन जेवायला बसतात. परंतु अण्णा जेवायला आल्यामुळे ह्या चौघांच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो. आता तो का उडालेला असतो हे मी तुम्हाला सांगते. अवनी खूप प्रेमाने अण्णांना वाढून देते. शेवग्याच्या शेंगा, भात, चपाती सगळं काही अगदी व्यवस्थित त्यांना ताटामध्ये तिने वाढून दिलेलं असतं आणि अण्णांना पाणी देखील देते आणि म्हणते, की "अण्णा, तुम्ही आता निवांत जेवा हां." अण्णा म्हणतात, की "हो सुनबाई." आणि अण्णा जेवायला लागतात. पण अण्णांचं जेवणं इतकं घाणेरडं असतं, की समोरच्याला डायरेक्टली उलट्या होतील. त्या शेवग्याच्या शेंगा अशा प्रकारे खात असतात आणि अशा प्रकारे ती चपाती तोंडात घालत असतात. सगळ्या एवढे-एवढे मोठे-मोठे घास घेत असतात आणि ते बघून अवनीला आता उलटी यायला लागलेली असते. आणि हेच कारण असतं, की ज्याच्यामुळे धोंडीवाला त्याची पोरंसुद्धा कधी एकत्र जेवायला घेत नसतात. अवनी तो सगळा प्रकार बघून तर थक्कच होते आणि ती या सगळ्यांकडे बघत असते. तेव्हा धन्या म्हणतो, की "वहिनी, आम्ही यामुळेच म्हणत होतो तुम्हाला, की त्यांना बाहेरच जेवू द्या. त्यांना आतमध्ये जेवायला घेऊच नका." तर अवनी म्हणते, की "ठीक आहे, इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. पण ते आपल्यासोबत जेवायला बसलेत ना, मग जाऊ देत." पण अवनीला मात्र काही धोंडीबाकडे बघून जेवायला गेलेलं नसतं आणि बाकीचे सगळेजण तर हसत असतात, कारण अवनीने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली असते. पण धोंडीमा मात्र खूप मजेने खात असतो. त्याला तर खूप आनंद झालेला असतो, की एवढ्या दिवसानंतर एकत्र कुटुंबामध्ये तो जेवत असतो. ज्या कुटुंबामध्ये त्याची सूनसुद्धा असते आणि त्यामुळे त्याला त्याचा एक वेगळाच आनंद झालेला असतो आणि तो खूपच खुश असतो. तर मित्रांनो, आजचा हा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन बाई तुझा आशीर्वाद या मालिकेतल्या चालू घडामोडी आणि पुढील घडामोडी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.